महामार्ग प्राधिकरण यांनी बनवलेला हा अरुंद पूल विद्यार्थ्यांच्या जीवाशी धोका होऊ शकतो। या ठिकाणी खाली उतरल्यानंतर लहान मुलं भिवू शकतात। याचं मुख्य कारण हा स्मशानभूमी या ठिकाणी मुख्य उतरण्याच्या जागेवर आहे आणि हा पूल अरुंद बनवल्याने या ठिकाणी सुरक्षेचा अभाव ठेवलेला आहे। या ठिकाणी जाळ्यासुद्धा बसवलेल्या नाहीत आणि हा पूल कशासाठी बनवलेला याचं नक्की कारण काय हे महामार्ग प्राधिकरणाला ठावं, पण त्यांचं या ठिकाणी एकंदरीत जबाबदारी झटकण्याची या ठिकाणी प्रक्रिया दिसून येत आहे आणि या ठिकाणी बापूसाहेब विद्यासंकुलासमोर बनवलेला पूल हा एकंदरीत कोणाचा तरी जीव घेऊ शकतो हे नक्कीच भविष्यात या ठिकाणी चित्र पाहायला मिळेल। कारण गेली 17 वर्ष हा महामार्ग प्रतीक्षेत आहे। कित्येक जणांचे जीव गेले, कित्येक जाळीबंदी झाले आणि या विद्यार्थी जवळजवळ 3000च्या घरात या ठिकाणी येतात जातात। या ठिकाणी या पुलावरून पायपीट करणाऱ्या या डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी वस्ती ह्यासुद्धा यांचं पायपीट होणार आहे। तेव्हा या ठिकाणचे घोटकर हे प्राधिकरणाचे अधिकारी हे बेजबाबदार असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी आपण पाहत आहात हा पूल किती सुरक्षित आहे याचं उत्तम जिवंत उदाहरण या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी पालक म्हणून आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। आपल्या ठिकाणी या ठिकाणी पालक उपस्थित आहेत। काय आपलं नाव? माझं नाव रोशन पत्की, नागोटनाचा रहिवासी आहे आणि समोरच आपल्या या बिल्डिंगच्या समोरच माझी बिल्डिंग आहे बीरच्या समोर आणि मी इथं अनेक वर्षापासून राहत आहे। माझी दोन्ही मुलं या शाळेत शिकत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच ब्रिजवरनं माझ्या मुलांचं येणं जाणं असतं। याच ब्रिजवरनं मी माझ्या मुलांना घेऊन येत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो रेल्वेने बांधलेला ब्रिज आहे हा साधारण 10 फुटी आहे आणि हा जो नवीन हायवेने बांधले प्राधिकरणाने हा कमीत कमी 5 फुटाचा ब्रिज झालेला आहे। त्याच्यामुळे हा निम्म्यावर आलेला ब्रिज आहे। त्याच्यामुळे येताना मुलांना खूप याची भीती वाटते। ज्या रेलिंग केलेल्या आहेत ह्या रेलिंगसुद्धा 3 फुटावर 2.5 फुटावर आहेत। त्याच्यामुळं मुलं पडण्याची भीती आहेत। साधारण ह्या शाळेमध्ये संकुलामध्ये 3-1 हजार विद्यार्थी असतात। ह्या पलीकडे डोंगराळ भागात आदिवासी वाड्या आहेत, त्यांचं सर्वांचं येण्या जाण्याचं ठिकाणसुद्धा हेच आहे। त्यामुळे इथे चेंगराचेंगरी होण्याची भीती वाटते पालकांना, विद्यार्थ्यांनासुद्धा खूप भीती वाटते येता जाताना। किंवा ही मुलं जर रेलिंगच्यावरून सटकली तर खाली येऊन मोठी हानी होऊ शकते, जीवितहानी होऊ शकते। त्यामुळं आपण बघू शकता की ही जी रॅलिंग आहे ही साधारण 3 फुटावर आहे। त्यामुळे इथून कोणी पडू शकतो आणि ह्याच्या रॅलिंगच्या मध्ये जो अंतर आहे हा सुद्धा 2-1 फुटाचा अंतर आहे। त्याच्यामुळे त्यातून सुद्धा एखादा पडू शकतो आणि मोठी हानी होऊ शकते। त्यामुळे याच्यामध्ये काय गोलमाल ठेकेदारांनी केलेलं आहे हे आम्हाला पालकांना कळायला पाहिजे आणि आज आमचं असं म्हणणं आहे की ह्याला काहीतरी ठोस उपाय ह्यावर व्हायला पाहिजे असं। आणि ह्या लढ्यामध्ये जे नागोठणेकर पत्रकार संघाने जो लढा उभारलेला आहे त्यात आम्ही पालक म्हणून सगळे सहभागी आहोत असं माझं म्हणणं आहे की आम्हाला ह्याच्यावर ठोस उपाय करून द्यायला पाहिजे। या ठिकाणी काही विद्यार्थी उपस्थित आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। बेबी, काय म्हणायचं आहे तुला या ठिकाणी पुलाबाबत? माझं बोलणं आहे कारण का हा ब्रिज खूप छोटा आहे आणि त्याच्यावरून गर्दीमधून पडायची खूप भीती असते, म्हणून माझं बोलणं एवढंच आहे, जास्त काही मी बोलणार नाही। तर या ठिकाणी हा धोकादायक पूल आपण पाहू शकता। या ठिकाणी काही आपलं नाव? मुग्धा गडकरी। आपलं म्हणणं या पुलाबाबत काय आहे? ब्रिज खूप छोटा आहे, मुलांना धोका आहे इथे ब्रिजचा, कारण का खूप गॅप आहे इथे, आदिवासी वाडा आहे। आता सर जेव्हा बोलले अगदी बरोबर बोलले, त्यांच्याशी मी सहमत आहे माझं, कारण का मुलांसाठी खूपच धोकादायक आहे, आपल्यासाठी पण धोकादायक आहे, तर त्यांनी जरा थोडंसं लक्ष द्यावं याच्यावर। धन्यवाद। उत्तर रायगड जिल्हा प्रतिनिधी नारायण म्हात्रेसह कॅमेरामन श्लोक म्हात्रे, नागोठणे। थांबा। या ठिकाणी महामार्ग प्राधिकरण 06 यांनी या ठिकाणी बनवलेला बापूसाहेब विद्यासंकुलासमोरील पूल हा अरुंद आहे आणि सुरक्षेअभावी सुरक्षेला फाट्यावर मारून हा बनवलेला पूल या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो आणि अपघातासह जीवबळी जाऊ शकतो। अशा प्रकारचा हा पूल या ठिकाणी जीवघेणा पूल हा कशासाठी बनवलेला आहे हे नक्की कारण समजू शकत नाही। या ठिकाणी खाली उतरल्यानंतर 3000च्या या ठिकाणी आपल्या पालक उपस्थित आहेत। या पुलाबाबतीत अनेक समस्या आहेत, सुरक्षेचा अभाव आहे। या ठिकाणी आपल्यासमोर पालक म्हणून आपण त्यांची मुलाखत घेऊ।
ताई काय म्हणाल या पुलाबाबत? या पुलाबाबत म्हणणे तर स्मशानभूमी जवळच आहे. आम्ही चढताना आम्हाला सुद्धा भीती वाटते. मग प्रत्यक्ष मुलांना किती भीती वाटेल. आज एखादं छोटं मूल घाबरूनच इथून सुद्धा पळत जाईल की मला खूप भीती वाटते, काहीतरी जळतोय म्हणून असंही बोलू शकतो तो. त्यामुळे आम्हाला हीच जरा अशी शंका वाटते काहीतरी की स्मशानभूमी आहे आणि तिथे आपण जाणं येणं आपलं हे आहे, शाळेचा मार्ग आहे. तर दुसरे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला या पुलाबाबत निश्चित जे विद्यार्थी ये जा करतायत त्याच्या बाबतीत आपलाही पाल्य या ठिकाणी आहे. भविष्यात धोका निर्माण होऊ नये म्हणून आपण काय सांगाल? आपण काय सांगणार, साईडने ग्रिल लावावे, पायऱ्या व्यवस्थित कराव्या हेच. आणि रुंदी पण कमी आहे ना पुलाची, अरुंदी आहे. त्यातून जाऊन दोनच बायका जात आहे त्याची. मग असे धन्यवाद. ओके बंद करा. बंद केली.